9 दिवसानंतर देखील या सरकारला कुठलंही या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संवेदनेची जाणीव अजून झालेली नाही। या सरकारला जे कर्मचारी 9 दिवसापासून इथं उन्हात तानात पावसाळ्यात इथं भिजताय, खरं तर या सरकारमध्ये असलेले नेते आणि ज्यांच्या कुबड्यांनी हे सरकार आलंय, जे सरकार आणण्यासाठी पावसात भिजले परंतु पोटाची खळगी पूर्ण करण्यासाठी जे इथं पावसात आले, त्यांना बघण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना अजूनही वेळ भेटलेला नाही। आणि म्हणूनच सदाभाऊ गोपीचंदजी, आपण उद्या या सरकारचं 10वं घालणार आहोत। खरं तर 10वं आपण एखादी व्यक्ती हयात असताना ती गेल्यानंतर तिच्या मरणोपरांत आपण 10वं घालतो, ही आपल्याकडची ग्रामीण भागातली असेल शहरी भागातली असेल ही एक पद्धत असते, प्रथा असते। परंतु जे सरकार कधी जिवंत नव्हतं, या सरकारला कधी सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या व्यथाच कधी कळाल्या नाही, या सरकारचं 10वं घालून देखील काय फरक पडेल हा देखील आता एक प्रश्न आलेला आहे। सदाभाऊ, खरं तर आपण एका अशा वळणावर हा आंदोलनाचा टप्पा आणून ठेवलाय। इतर राज्यांची आपण परिस्थिती बघतोय, वसुलीमध्ये सरकारचा जर नंबर लावला तर वरच्या एका नंबरावर दिसेल, परंतु जर मूळ वेतनाचा जर विषय बघितला, महाराष्ट्र राज्याचं सरकार हे सगळ्यात शेवटी येऊन ठेवलेलं आहे। यांना यांच्या वसुली करण्यात हे मग्न आहे। आमचे नेते, या राज्याचे नेते खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष नेतेपद भूषवत असताना देखील या लढ्यात तुमच्या सर्वांची काळजी घेण्यासाठी माझ्या मुंबईमध्ये आलेला माणूस हा खाली पोट राहायला नको, दुःखी राहायला नको, त्याची खरी काळजी घेणारे आदरणीय दरेकर साहेब इथं उपस्थित झाले। दरेकर साहेबांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा। मी दरेकर साहेब, तुम्ही इथं रोज येतात, राज्याचे विरोधी पक्षनेते असताना देखील तुम्ही इथं जेवण भेटतंय का? माझा आलेला एसटीचा कर्मचारी पावसात दिसतो का ते तुम्ही बघता। हे का बघता? कारण की या लाल परीशी तुमचं रक्ताचं जुनं नातं आहे आणि ते नातं तुम्हाला कायम अस्वस्थ ठेवतंय, ते नातं तुम्हाला कायम खुणवतंय। अरे माझा कर्मचारी उन्हात उभा आहे, माझा कर्मचारी पावसात दिसतोय, तुम्ही ज्या परिवारात वाढलाय त्या परिवाराची नाळ त्या लाल परीशी असल्यामुळे तुम्ही या कर्मचाऱ्यांशी आजही नाळ ठेवून इथं कायम येत। खरं तर सत्तेत असो किंवा नसो, आपली नाळ कधीही सत्तेशी राहिली नाही। जनमानसाशी, सर्वसामान्यांशी, ज्यांच्या वेदना आपण जाणून घेतात म्हणून इथं तुम्ही आलात, मला असं गांभीर्य नाही। सदाभाऊ, आपण सांगितलं की इतर राज्यांच्या तुलनेने बघितलं, पंजाब असेल, हरियाणा असेल, गुजरात असेल, आजूबाजूचे सगळं राज्य बघा, त्यांनी बघावं की मूळ वेतन यांचं कुठे आणि आपलं कुठे। आज 12,000 मध्ये जर बघितलं मूळ वेतनाचा जर तुमचा प्रश्न बघितला की आज 12,000 रुपयात काही होऊ शकत नाही, आणि आज अशा वयाच्या टप्प्यात हे सर्व कर्मचारी येऊन ठेपलेत, ज्याला आपण म्हणतो ना की आई घालेना बाप भीक मागू देईना, अशा परिस्थितीत हे सर्व कर्मचारी येऊन ठेपले आहेत। सरकारमध्ये बसलेले नेते म्हणताय की भारतीय जनता पार्टी हवा देते। दरेकर साहेब, तुम्ही तर या लाल परीक्षेत तुमचं नातच आहे। इथं माझी एक चिमुरडी, इथं 5 वर्षाची पोरगी इथे येऊन बसली, इकडे येत आहे। अरे या सरकारने डोळे भरून पाहावं, अरे ही माझी बहीण
इथं एवढ्या 5 वर्षाच्या पोरीला इथं घेऊन इथं या पावसात भिजते तर या सरकारला संवेदना नाही. अरे 4-4, 5-5, 3-3 हातात पोरे घेऊन की घरी त्यांना राहू शकत नाही. इथं मोठ्या संख्येने इथं माता भगिनी इथं उपस्थित आहे. या 3 वर्षाचं तर पोरग हातात दिसतंय, कोणाच्या हातात 2 वर्षाचं दिसतंय. तरी या सरकारला या संवेदना नाही. तरी म्हणता की हे भारतीय जनता पार्टी हवा देते. यांना या सरकारला सत्तेची मस्ती आली आहे आणि या सत्तेची हवा यांना गेलेली आहे. या कर्मचाऱ्यांनी आज अशा वाईट परिस्थितीत हे महामंडळ सांभाळलं. या सरकारच्या माध्यमातून सदाभाऊ यांचं जर भंगार विकलं महामंडळाचं, ह्या त्या दलालाच्या खात्यात ना त्या भंगार जरी विकलं तर यांचा सगळ्याचा संसार उद्याच्या उद्या आनंदात झाल्याशिवाय राहणार. आपण पाहतो एखाद्या ठिकाणी आपण गेलो, मॉलमध्ये गेलो तर एक वस्तू घ्या 20% डिस्काउंट, 10% डिस्काउंट, काहीतरी एकावर एक फ्री देता. महामंडळ एवढ्या मोठ्या प्रमाणात टायर घेतं, ऑइल घेतं, भंगार घेतं, काय नाही घेत. मला सांगा, तुम्ही ऑइलचा हिशोब देता, जुनं ऑइल जातं, ते ऑइल परत रिसायकल करणारे अनेक लोकांचे मोठमोठे अलायन्स आहेत. तुमच्याकडे महामंडळाच्या जागा तुम्ही अनेक ठिकाणी मोठमोठे ब्युटीवर गाळे केले. हे महामंडळ तुम्ही स्वतःची पोटाची खळगी भरवण्यासाठी, तुमच्या पोरांचं भविष्य उद्या उज्ज्वल करण्यासाठी हे महामंडळ तुम्ही हाताशी धरलं. परंतु या कर्मचाऱ्यांचं भविष्य पुन्हा अंधारात घातलं. या कर्मचाऱ्यांचा उद्याचा दिवस कसा जाईल या संवेदनशील नजरेने तुम्ही कधी बघू शकत नाही. आज एवढ्या दिवसापासून हे सर्व कर्मचारी इथं बसलेले आहेत, तरी हे सरकार गांभीर्याने घेत नाही, वेगवेगळे स्टेटमेंट करत आहे. काल पावसामध्ये तुम्ही सगळे भिजलात. मला असं वाटलं की मराठी माणसाची अस्मिता जपणारे मुख्यमंत्री महोदय तरी काल रिलायन्स सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, परंतु त्यांच्या मनाला कुठेतरी एक संवेदना जागेल, अरे माझ्या आलेला हा मुंबईतला हा मराठी माणूस उघड्यावर झोपलाय, उघड्यावर हा भिजतोय, त्याचं काय होत असेल. कुणी आजारी पडला असेल का, कोणाला सर्दी झाली असेल का, कोणाला खोकला आला असेल का. परंतु हे जाणून घ्यायला यांना आता सारसो राहिलं नाही. तुमच्या वडिलांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय, ते दगाफटका करून का असे ना ते तुम्ही पूर्ण करताय. अरे माझ्या या चिमुरडीच्या आईचं स्वप्न आहे, तिला कुठे शिकायचंय, तिला कुठे मोठं व्हायचंय. तुम्हाला एवढ्या लाखो हजारो लोकांच्या स्वप्नाशी काही घेणं घेणं नाही. जे शब्द कधीही दिले नाही ते शब्द, कोपऱ्यातले शब्द तुम्ही जनतेत सांगतात. आणि जनतेत जे शब्द तुम्ही दिलाय की आम्ही मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढू, कुठे राहिला हा न्याय हक्क? हा प्रश्न माझ्या या सरकारला, या मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री महोदय, आपण मराठी माणसाच्या जीवावर इथपर्यंत पोहोचलाय आणि आज त्या मराठी माणसाच्या चेहऱ्यावर आपण कुठेतरी हसू फुलवाल अशी खोटी भाबडी आशा त्या मराठी माणसाला आजवर होती. परंतु यांच्या डोळ्यातले आज अश्रू जर बघितले तर हे अश्रू हे तुम्हाला कधीही स्वस्थ राहू देणार नाही. हा गोरगरीब जनतेचा हा सरकारला शाप लागल्याशिवाय राहणार नाही. दरेकर साहेब, सदाभाऊ, या सरकारनं मला 12 दिवसात या गृहमंत्र्यांनी जेलमध्ये टाकलं शेतकऱ्यांच्या आंदोलनावर. मी 12 दिवस जेलमध्ये गेल्यावर या सरकारचं टकलं करून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तिथं पेरावं घातलं होतं. ज्या सरकारनं आम्हाला जेलमध्ये टाकलं त्यांनी आम्हाला घरचे डबे दिले नाही. आज त्याच गृहमंत्र्याला या कोर्टाने घरचा डबा बंद केला. अरे तुम्हाला इथंच भरावं लागणार आहे, तुम्हाला वरती भरायची गरज नाही आणि तुमच्या डोळ्यात एकच भरावं लागणार आहे. या सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरचे तुम्ही जे आनंद जो हिरावलाय ना, तो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा परमेश्वर हिलाशिवाय राहणार नाही. जेव्हा सदाभाऊ तुम्ही तिकडनं येत होतात तेव्हा लोक म्हणत होते काहीतरी आनंदाची न्यूज आणली. ज्याप्रमाणे एखादा बाप बाजारात जातो ना, लहान पोराला वाटतं की माझ्या बापाने माझ्यासाठी काहीतरी खाऊ आणला असेल, त्याच्या चेहऱ्यावर तेवढं हसू असतं. परंतु हे सरकार एवढं असंवेदनशील आहे, हे कुठल्याही पद्धतीने चर्चा करून मार्ग काढण्याच्या मानसिकतेत नाही. वसुलींचे अनेक प्रकारचे यांनी मार्ग काढले, माणसं बदलवतील, परंतु या सर्वसामान्यांसाठी मार्ग काढण्याची मानसिकता नाही. आज या आंदोलनामध्ये आपण ज्या पद्धतीने सगळेजण थांबलोय,
ज्या युनियनच्या माध्यमातून आपण जो विश्वास ठेवलाय त्या युनियनने देखील आपला दगा करून त्यांच्या स्वतःची पोटाची खळगी भागवण्यासाठी या युनियनचा वापर केला। ती युनियन सोडून आपण सगळेजण आलात। अनेक लोकांच्या मनात शंका आहे की आमचं उद्या काय होईल। त्या काही जणांना सांगितलं जातं की राजकारणात तुमचा वापर होईल, कोणाला काही सांगितलं जातं। मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून इथं दरेकर साहेब आहे, सर्व नेते आहेत। साहेब, तुम्ही तर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या घरात वाढला आहेत, आपण या कर्मचाऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडू शकत नाही। आणि हे सरकार म्हणतं की पगार तुम्ही द्याल का, आम्ही द्याल का। पडळकर साहेबांनी सांगितलं तुम्ही राजीनामे द्या, अरे आम्ही स्वतःला विकून टाकू, पण तुम्हाला असं रस्त्यावर कोणाला येऊ देणार। पडळकर साहेब इथं आलेले आहेत। साहेब या। हे सरकार हे आंदोलन दडपण्याचा अनेक मार्गांनी प्रयत्न करेल। आपल्यातले काही दलाल यांच्याशी हात मिळवणी करू शकतात, वेगवेगळे अफवा पसरू शकतात, परंतु आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आता हे आंदोलन मागे थांबवायचं नाही। पडळकर साहेब, सदाभाऊ, आमच्या कडून येणाऱ्या गाड्यांचं त्या दिवशी मी रात्री बोललो की या पोलिसांचा बळाचा वापर करून यांनी गाड्या येऊ दिला नाही। आपल्याला एक ना एक प्रकारे एका विभागातून रोजची एक गाडी जरी म्हटली, आपल्याकडे रोजची इथं 5000 लोक राहिले पाहिजेत। ही उपस्थिती ही यांना एकदा घाम फुटला पाहिजे। आपण कुठल्याही परिस्थितीत आता याच्यातून माघार घ्यायची नाही। आणि उद्या उठून या सरकारने तुमच्यावर कुठल्याही कारवाया केल्या, तुम्ही कुठल्याही पद्धतीने घाबरण्याचं कारण नाही। या सरकारला नमवण्याची ताकद भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांपासून तर नेत्यांमध्ये आहे। संपवतो। आज या आंदोलनाला एका ठिकाणी आपण सर्व जमून एका उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायचं आहे। हे सरकार आंदोलन मोडण्यासाठी एक ना अनेक प्रकारे प्रयत्न करेल। आपण यांच्या भूलथापांना बळी पडायचं नाही। ही लढाई आर आणि पारची ही लढाई आहे। या आंदोलनात यावेळेस कुठल्याही परिस्थितीत आपण आता मागे हटायचं नाही। हे आंदोलन जोपर्यंत आपल्या न्याय मागण्या आपल्या पदरात पडणार नाही तोपर्यंत आपण आपल्या नेत्याच्या समवेत खांद्याला खांदा लावून इथंच राहायचं आहे। आणि आपल्या सोबत काम करणारे कर्मचारी असतील, काहींना वाटतं की सदाभाऊ, गोपीचंद भाऊ दरेकर साहेब तिथं बसलेले आहेत, दरेकर साहेब बघतायत, आपण घरी राहू, असं होऊन चालणार नाही। उद्याचं भविष्य जर आपल्याला बनवायचं असेल, जर आपल्याला हे सर्व आपल्या पदरात काढून घ्यायचं असेल तर सगळ्यांनी एक संघ राहावं लागेल। एका सुलात एका तारात सगळ्यांना आपल्याला आपली मागणी मांडावी लागेल। घरी बसून आपल्याला काही ना काही मिळेल अशी भाबडी आशा ठेवून चालणार नाही। आपल्या सोबतचे ज्यांना काही महत्वाचे आजार असतील किंवा काही जास्त महत्वाच्या अडचणी असतील किंवा एकदमच अडचणीत असेल, घरी थांबलं तरी चालेल, परंतु प्रातिनिधिक स्वरूपाने इथं हजेरी लावून चालणार नाही। आपण रात्रंदिवस अनेक वर्षापासून ऊन वारा थंडी पाऊस सकाळी 4 तर रात्र काम करणारे सगळे लोक आहेत। आपल्याला अजून हा आंदोलनाचा टप्पा पूर्ण पार पाडण्यासाठी 10 दिवस 5 दिवस ज्याप्रमाणे नेते ठरवतील त्या पद्धतीने आपल्याला हतबल न होऊन जाता, मानसिकता खचू न देता हा लढा अजून तीव्र करावा लागणार आहे। आणि आपण आपल्या विभागातले सगळ्यात जास्तीत जास्त लोक मुंबईमध्ये दाखल करून घेतले पाहिजे। जोपर्यंत इथं गर्दी वाढणार नाही, जोपर्यंत इथं यांना लोकांची तळमळ दिसणार नाही तोपर्यंत हे सरकार जागा होणार नाही। आणि याही पलीकडे भाऊ, तुम्ही आता उद्या दावं घालतायत, आम्हाला माहिती आहे। दरेकर साहेब, तुम्हाला माहिती आहे सरकारला कसं वाचवायचं। गोपीचंदजींचा तर काही विषयच नाही। तुम्ही आता दावं घालतायत, पुढे काय काय कराल आता काही सांगायला फारसं नको। पुन्हा एकदा या आंदोलनाच्या संदर्भात आम्ही सर्व आपल्या सोबतच आहोत। कुठलीही खचून जाण्याची, काही अडचणींची किंवा घाबरण्याचं काही कारण नाही। भाऊ, आम्ही गिरीश भाऊ असतील, तिकडनं सर्व नेते मंडळी असतील, जळगावचं सर्व वाहनं इथं पाठवतोच आहोत। निश्चित कार्यकर्त्यांना तुम्ही आम्हाला काही आदेश कराल, आम्ही सर्व आपल्या सोबतच आहोत, मागे नाही। तर तुमच्या अडचणींच्या काळात तुमच्या सर्वांच्या पुढे राहून सर्व गोष्टींचा आपण सर्वांनी एक हातात हात घेऊन सामना करूया। आजच्या या आंदोलनाच्या दिवशी एवढा संकल्प करूया। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं
मनापासून कौतुक यासाठी करतो की जेव्हा जेव्हा रोटी ज्यावेळेस मागून भेटत नाही तर रोटी आपल्याला हिसकून घ्यावी लागते आणि ती हिसकवण्याची हीच ती वेळ आली आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी एक संघ राहूया एवढंच आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. पुन्हा एकदा खरं तर दरेकर साहेब असतील, गोपीचंदजी असतील, सदाभाऊ असतील, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.